पूर्ण स्पर्धेसाठी एका खेळाडूने जर 4 गुणाची कमाई केली, सुपर डुपर रेड केली, तर 500 रुपये त्यांच्याकडून पारितोषिक असणार आहे. याला बोलतात दिलदार व्यक्तिमत्व. आपले बॅट आपण आता मात्र देवकाने विरुद्ध खैरवाडी या दोन संघांच्या दरम्यान आपल्याला लढत बघायला मिळणार आहे. खैरवाडी संघ देखील अत्यंत नाबाजलेला असा संघ आपल्याला बघायला मिळतो. खऱ्या अर्थाने रोहा तालुक्यामधून हा संघ बिलॉंग करतो, परंतु चांगल्या प्रकारे या संघाने देखील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये चांगल्या प्रकारे मोहर उमटवलेली आहे. 2 वर्षापूर्वी आदिवासी ठाकूर आणि कातकरी समाजाची स्पर्धा ही सिद्धेश्वर येथे झाली होती आणि त्या सिद्धेश्वर येथे संघा कबड्डी स्पर्धेमध्ये खैरवाडी अ आणि खैरवाडी ब या 2 संघाच्या दरम्यान अंतिम सामना झाला होता. म्हणजे एकाच गावातील संघ हे आपल्याला फायनल मध्ये दिसले होते. असा एक जबरदस्त खेळाडूंचा भरणा हा खैरवाडी संघ आपल्याला बघायला मिळतो. परंतु तुर्ताच त्या ठिकाणी खैरवाडी संघाच्या एका चढाई बहादराला देवकाने संघाच्या माध्यमातून जेरबंदी करण्यात आले. आताच या ठिकाणी मंडळासाठी देणगी आलेली आहे, ती म्हणजे कमलाकर भांगारे दुधनी फिटर यांच्याकडून 101 रुपये अशी देणगी आलेली आहे. मंडळ त्यांचं ऋणी आहे. धन्यवाद. सतस्य असंच प्रेम आणि आपली माया आपुलकी या मंडळावर राहावी ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला सदिच्छा. आपण वळूया मैदान क्रमांक 1 वर, ज्या ठिकाणी 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खोलवर चढाई करण्याचा त्याचा प्रयत्न, त्याचा मानस, त्याला मात्र रिकाम्या हाती परतावं लागतंय. त्याला प्रतिउत्तर देवकाने संघाचा हा रणजित आपल्याला बघायला मिळतो. नक्कीच रोहा तालुक्यातील हे दोन्ही संघ आहेत, दोन्ही दाता संघ आहेत. खऱ्या अर्थाने आदिवासी समाजामधील अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये अंतिम विजेतेपद हे देवकाने संघाच्या देखील नावावर आहे. परंतु तितक्याच हाय व्होल्टेज आणि काटोकी टक्कर देणारा हा खैरवाडीचा संघ. खेळासाठी सचिन आपल्याला बघायला मिळते, एक मजबूत देहबांधार आपल्याला खेळाडू. खऱ्या अर्थाने सचिन जर मित्र मेहनत घेतलीस तर या आदिवासी समाजावर अखंड राज्य करशील. चला मित्रांनो, यानंतर मैदान क्रमांक 1 वर पुढे होणारा सामना असेल नंबरवाडी विरुद्ध उंबरवाडी. वाह, काय चिठ्ठीमध्ये सामना आलाय. नंबरवाडी पाठीमाग महिला मंडळ बघायला मिळत नाहीये. चला, नंबरवाडी उंबरवाडी मैदान क्रमांक 1 साठी सज्ज व्हा. आपल्याला पहिला पुकार झालेला. कृपया जे प्रवेशद्वारासमोर जे प्रेक्षक असतील ना, त्यांनी खाली बसून घ्यावं. पाठीमागं महिला मंडळ आहे, त्यांना सुद्धा देखील या सामन्याचा आनंद लुटायचा आहे. दरम्यान आपण मैदान क्रमांक 1 वर अतिशय सुंदर लढत आपल्याला पाहायला मिळते. खैरवाडी विपक्ष मागील आपण जर खैरवाडी संघाचा विचार करायला गेलो दादा, तर त्या ठिकाणी बाळा हा एक मुकमी त्यांचा रायडर खेळला जायचा. लालचंद हा देखील कोपरा सांभाळायचा. अनेक दिग्गज खेळाडू देखील या खैरवाडी संघात घडून गेलेले. परंतु आज या घोडगावच्या प्रणांगणात, या घोडगावच्या मैदानात खैरवाडी संघाकडून नौके खेळाडूंची आपल्याला हा खेळ नक्कीच पाहायला मिळतोय. मेडिकल डॉक्टर चला मित्रांनो, मैदान क्रमांक 2 वर भपक्याची वाडी विरुद्ध वेताळवाडी आपण सज्ज व्हा. आपल्याला 2 पुकार झालेले आहेत. 3ऱ्या पुकाराला मैदानाचा दावा घ्यावा लागेल. भपक्याची वाडी विरुद्ध वेताळवाडी आपण सज्ज राहा. करंजाई ब संघाचा खेळाडू निश्चितच आपल्या संघासाठी अतोनात प्रयत्न करतो. गुणाची कमावण्याचा प्रयत्न आणि त्याला यशस्वी देखील केला जातोय. 10 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपट्टू 2 गुणाची कमाई करून केला जातोय आपल्या प्राणांगणात. त्याला प्रतिउत्तर सैन्य संघाचा हा मध्यम शरीर एष्टी बांध्याचा हा चढाईपट्टू अतिशय खोलवर चढाई करण्याचा प्रयत्न. उंबरवाडी संघाचा प्रतिनिधी काय करता
आबाच्या गावातला कोणता आमच्या रायडर सुंदर खेळ या ठिकाणी दोन्ही संघांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतं. चढाईसाठी यावेळेस सचिन जर्सी क्रमांक 2 देवकाणे विरुद्ध खैरवाडी. एक जबरदस्त असा सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. चढाईसाठी सचिन असेल. वाह काय जबरदस्त मित्रांनो, कबड्डी आहे की कुस्ती आहे, ले दोघे पचाय. जबरदस्त खेळ आपल्याला बघायला मिळतो देवकाणे संघाच्या माध्यमातून. नक्कीच मित्रांनो, जोपर्यंत आपण आपल्या लिमिटच्या बाहेर आपला खेळ दाखवत नाही तोपर्यंत तुमचं नाव मोठं होत नसणार आहे. रणजित एक जबरदस्त पायामध्ये एक वादळी वारा घेऊन चढाईसाठी आपल्याला बघायला मिळतोय. नक्की सुंदर खेळ रणजितच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळतोय. रोहा तालुक्यामध्ये देखील आदिवासी समाजाचे चांगले संघ आपल्याला त्या ठिकाणी तयार होताना बघायला मिळत आहे. मग पायरवाडी असेल, तळईवाडी असेल, त्यानंतर देवकाणे संघ असेल. दोन्ही रोहा तालुक्यातील संघ. चला भपक्याची वाडी विरुद्ध वेताळवाडी आपण मैदान क्रमांक 2 कडे चला. त्या ठिकाणी सामना संपुष्टात येईल काहीच वेळामध्ये. वेताळवाडी भपक्याची वाडी चला. की भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सैकडा. भव्य हिमालय तुमचा आमचा केवळ माझा सैकडा. हा गौरी शंकर उभ्या जगाचा सन्मान आहे पूजित रायगडा. खऱ्या अर्थाने रायगडाची ख्याती आणि रायगडाची माती या कबड्डीने पवित्र केली आहे असं म्हणायला हरकत नाही. रणजित असेल, खोलवर चढाई करतोय, खऱ्या अर्थाने एंड लाईन पर्यंत जाण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस दोन लाईन म्हणे. अरे दोघं जण आहेत पाठी. पंचाचा निर्णय अंतिम राहील. एका लॉबीमध्ये 4 पंच आहेत. याची विशेष कळम या दोन्ही संघांनी सुद्धा गणवेशात तयार राहायचं आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की महिला पाठीमागे उभ्या आहेत, कृपया करून लाईन महिने आपण जर बाजू हटून घ्या. गुणलेखकाच्या पाठीमागे जे लोक उभे आहेत त्यांना बाजू अडकून घ्या. काही 1 तास फक्त महिला कबड्डी बघतील, नंतर बघायला मिळणार नाही, याची नोंद घ्यायची आहे. ग्राउंड क्रमांक 2 वर भपक्याची वाडी वर्सेस वेताळवाडी या दोन्ही संघांनी 2 मिनिटाच्या आत उपस्थित राहायचं आहे. भपक्याची वाडी वर्सेस वेताळवाडी या दोन्ही संघांनी 2 मिनिटाच्या उपस्थित राहायचं आहे. उत्कृष्ट पक्कड झालेले आहेत ते खैरवाडी या संघाकडून. कुठल्याही खेळाडूला दुखापत होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. चला सामना संपलेला आहे. भपक्याची वाडी विरुद्ध वेताळवाडी. आपण त्वरित मैदान क्रमांक 2 चा ताबा घ्या. भपक्याची वाडी विरुद्ध वेताळवाडी. भपक्याची वाडी वेताळवाडी चला. धन्यवाद. भपक्याची वाडी संघ येतोय, वेताळवाडी संघ आपण चला. बघूया आता तो करिश्मा या ठिकाणी दाखवतायत का. चापेची वाडी या ठिकाणी कबड्डीच्या स्पर्धा झाल्या. या स्पर्धेमध्ये भपक्याची वाडी या संघाने प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. बघूया तोच करिश्मा या ठिकाणी सुद्धा दाखवतायत का. वडीत नेला
चला मित्रांनो, नंबरवाडी विरुद्ध उंबरवाडी हा सामना मैदान क्रमांक 2 वर होईल. आपल्यासाठी हा पुकार असेल. नंबरवाडी विरुद्ध उंबरवाडी पहिला पुकार मैदान क्रमांक 2. तर ढेपावाडी विरुद्ध कळम सुधागड हा सामना मैदान क्रमांक 1 वर होईल. आपल्यासाठी पहिला पुकार. मैदान क्रमांक 1 ढेपावाडी विरुद्ध कळम, मैदान क्रमांक 2 नंबरवाडी विरुद्ध उंबरवाडी. आपण तयारीत राहा. तिसऱ्या पुकारला चारही संघांना मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. अतिशय शांतपणे सामना चालू आहे. तो खैरवाडी वर्सेस देवगुण. बघूया, शिंगवा असेल, सूरज बांगारे असेल, असे एक जबरदस्त खेळाडू आपल्याला भपकाची वाडी संघामध्ये बघायला मिळतात. खऱ्या अर्थाने या रायगड जिल्ह्याच्या आदिवासी समाजाच्या कबड्डीमध्ये चांगल्या प्रकारे या 2024-25 मध्ये भपक्याची वाडी या संघाने आपल्या नावाचा त्या ठिकाणी जय जयकार केलेला आहे. अनेक कबड्डी स्पर्धांमध्ये मला असं वाटतं जवळपास 7 ते 8 कबड्डी स्पर्धांमध्ये बक्षीस पात्र झालेला संघ आहे. एक जबरदस्त परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळतं. नक्कीच मित्रांनो, नशिबावर राहू नका. आपल्या हातापायांच्या प्रयत्नांना त्या ठिकाणी महत्त्व द्या. तेच प्रयत्न करण्याचे यावेळेस सूरज बांगरे. वाह, व्हॉट एफर्ट्स. जबरदस्त खेळ. बघा मित्रांनो, सडपातळ बांधाय परंतु अंगामध्ये 10-3चं बळ असल्यासारखं मध्य रेषेपर्यंत खेळाडूंना घेऊन जातोय. जबरदस्त. आणि नक्कीच या खेळाडूचा मला जर खेळ पाहताना नक्कीच जानू दोहरे या खेळाडूची आठवण येते. सूरज बांगारे यांनी एका चढाईमध्ये 3 खेळाडू बाद केले. जबरदस्त चौडा सूरजचा आपल्याला बघायला मिळतो. आणि उत्कृष्ट असा चौडा पकडलेला आहे. एका चढाईमध्ये 4 गुण जर कोणत्या खेळाडूने त्या ठिकाणी मिळवले तर त्याच्यासाठी सन्माननीय गोविंदजी लेंडी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. एका चढाईमध्ये 4 गुण किंवा 4 पेक्षा अधिक, रोख रक्कम 500 रुपये. बघा मित्रांनो, अत्यंत दिलदार असे व्यक्तिमत्व आपल्याला बघायला मिळतात. आपल्या समाजाचे अध्यक्ष आता मात्र थर्ड रेन, तिसरी चढाई. सुपर टॅकल ऑन आहे. पायावर दगड मारून घेणं यालाच म्हणतात की काय. बघा मित्रांनो, 3-1 समीकरण असेल. गुण मिळवणं सहज शक्य होणार नाही, परंतु जर पकड झाली संयम बाळगणं खूप गरजेचं आहे. देवकाने संघ जर संयम बाळगलात तर नक्कीच पकड करू शकता. अति काही संकटात नाही. बघा मित्रांनो, बोललो होतो संयम करा. संयम बाळगणं अत्यंत गरजेचं असतं. ज्यावेळेस थर्ड रेड तिसरी चढाई असते त्यावेळेस गरज ही चला मित्रांनो, दुसरा पुकार असेल आपल्यासाठी. जय बापदेव ढेपावाडी विरुद्ध कळंबा सुधागड. जय बापदेव ढेपावाडी विरुद्ध कळंब सुधागड. आपल्याला दुसरा पुकार. तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. मस्त. उत्कृष्ट अशी चौडा पकड होते ते भपकेचवाडी या संघाकडून. नक्कीच अतिशय शांत पद्धतीने सामने चालू आहेत. शबड्या रसिक
कबड्डी रसिक अगदी एकाग्रतेने कबड्डीची सामने बघत आहे. त्याचबरोबर सर्व खेळाडूंनी आमच्या मंडळाला सहकार्य करावं. कुठल्याही पद्धतीचा गोंधळ गडबड होता कामा नाही. कुठल्याही पंचावर दबाव टाकायचा नाही. पुन्हा उत्कृष्ट पकड झालेली आहे ते खैरवाडी या संघाकडून. बघा मित्रांनो, सडेसडी यावेळी सूरज आपल्याला बघायला मिळतं. अजूनपर्यंत गोविंद जी लेंडी यांनी लावलेलं प्राइज आहे ते कोणत्याच खेळाडूंनी या ठिकाणी पटकावले नाही आहे. एका चढाईमध्ये 4 गुण आणि रोख रक्कम 500 रुपये. बघा यशस्वी बोनस. आता मात्र थर्ड रेट. चढाईसाठी सचिन, जर्सी क्रमांक 2, एक उंचीपुरा खेळाडू. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं, लास्ट 5 मिनिट. पुन्हा उत्कृष्ट पकड होती ती भोक्याची वडकी या संघाकडून. कोणच घ्या पाय पकडला झाला आणि उत्कृष्ट अशी पकड केलेली आहे ती खैरवाडी या संघाकडून. उंबरवाडी संघाचा प्रतिनिधी आपण व्यासपीठाकडे या मित्रांनो. उंबरवाडी संघ काहीतरी बोनसचा शिक तुई पुकार देऊन जर या ठिकाणी उंबरवाडी संघ आपण आला नाही तर आपला संघ स्पर्धेमधून बाद केला जाऊ शकतो. रायडर मिळेल तो आता तुम्हाला घेऊन येत ना अजिबात. विरोधक कलम सुधागड आपल्यासाठी हा दुसरा पुकार असेल. तिसऱ्या पुकाराला मैदानाचा ताबा घ्यावा लागेल. चढाईसाठी रोहित 7 नंबरच्या जर्सी मध्ये देवकानी संघाचा खेळाडू. दिनू सकाळी आला वया सकाळी आला ना काली. हा काली मग संध्याकाळी 12 आपलं सामान घेऊन आलो 12 बसलं. खेळाडूसाठी खेळाडू दुखापत झालेली आहे. जरा डॉक्टरांनी लक्ष द्या त्याच्याकडं. आवडायचे बघा 4 जण कोण कोण ना तुला काय आता पहिलं माझं बस काय ना बारा दमलू का आलो बसलो. अरे इकडे पटकन नाशू ठेवू नका बेंच वाय वाजायची. त्याला वरत घ्या जर पुच झाले ना तर बँच लागल. वरत कसं उजत नको तू बस ना. बाहेर गेला किती पडतील डिसिजन दे ना गपरा.
चला मित्रांनो सहकार्य करा. खऱ्या अर्थाने आपण हा जो ज्यावेळेस कबड्डीचा खेळ खेळत असतो त्यावेळेस आपण या मातीशी प्रामाणिक राहणं अत्यंत गरजेचं असतं. कारण जर विजयाची झेंडे आपण या मातीमध्ये मिरवत असू ना तर नक्कीच पराभवाचे चटके सहन करण्याची ताकद देखील हीच माती आपल्याला देत असते. त्यामुळे आपण या मातीशी प्रामाणिक असणं अत्यंत गरजेचं असतं. बघा मित्रांनो, अनेक खेळाडू या रायगडच्या मातीत तयार झाले. मग शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे सर असतील. कधीही मारला की हात वरती, मग तो अंतिम फेरीचा सामना का असे ना. चला मित्रांनो, शेवटचा तिसरा व अंतिम पुकार थर्ड अँड फायनल. आपण कुठे असाल तर माहिती संपर्क साधा. दोन्ही संघांना हा तिसरा व अंतिम पुकार असेल. जे रेपावाडी विरुद्ध कळंब सुधागड. आपण परित ताबा घ्या. जे बाबदेव ढेपावाडी विरुद्ध कळंब सुधागड. आपण त्वरित मैदान क्रमांक 1 चा ताबा घ्यायचा आहे. बारा